अन्वीसाठी मस्त अशी मी घरी आईस्क्रीम बनवलेली. त्याच्यासाठी अर्धा वाटी बदाम मी ओव्हरनाईट भिजवून ठेवलेले. दुसऱ्या दिवशी 1 वाटी मखाना घेतला आणि भिजलेले बदाम आहे ना छान सगळे सालं काढून सोलून घेतले. नंतर मखाना थोडासा रोस्ट केला आणि ना एका भांड्यामध्ये ते काढून घेतलं. नंतर जे बदाम आपण घेतले होते ते बदाम त्याच्यामध्ये ॲड केलं. थोडंसं कोमट दूध केलं आणि ते दूध आहे ना ह्याच्यामध्ये टाकलं आणि अर्धा ते पाऊण तास हे सगळं मी छान भिजवून दिलं. ह्याच्यामध्ये वेलची पूड माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी 3 ते 4 वेलची सोलल्या आणि त्यासुद्धा ह्याच्यात टाकून छान असं भिजवून दिलं. नंतर एक भांडं घेतलं. त्याच्यामध्ये मी जवळजवळ 1 लिटर दूध टाकलं. 1 लिटर दूध आहे ना आपल्याला अर्धं होईपर्यंत छान असं उकळून द्यायचं आहे, ते शिजून द्यायचं आहे. दूध जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपल्याला दूध उकळून द्यायचं आहे. नंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि जे मखाना आणि बदाम भिजत घातलेलं ना ते छान असं ना वाटून घेतलं. त्याची मस्त अशी एक पेस्ट केली. मस्त त्याला मस्त थिकनेसपणा आलेला. ते सगळं झाल्यानंतर आहे ना जे दूध उकळत होतं ना त्या दुधामध्ये अर्धं झाल्यावर घट्टपणा आल्यानंतर छान असं त्याला थोडासा लालसर कलर आल्यानंतर आहे ना जे आपण वाटून घेतलेलं होतं ना ते सगळी पेस्ट मी ह्याच्यामध्ये ॲड केली. ती ॲड केल्यानंतर आहे ना छान असं सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि पुन्हा हे जवळजवळ मी 20 ते 25 मिनटं छान असं उकळून दिलं. हे जितकं उकळलं नाही तितका ह्याला घट्टपणा येतो. मस्त हे सगळं उकळल्यानंतर छान सर्व उकळून झाल्यानंतर आहे ना गॅस मी बंद केला आणि हे थोडंसं थंड होण्यासाठी ठेवलं आणि नंतर अर्धा वाटी गुळाची पावडर मी घेतली आणि ती ह्याच्यामध्ये ॲड केली आणि छान व्यवस्थित अशी मिक्स केली. ती मस्त अशी मिक्स झाल्यानंतर आहे ना ह्याला इतका छान असा कलर आलेला ना एकदम ब्राउनिश कुल्फीसारखा कलर आलेला. नंतर हे व्यवस्थित थंड झाल्यानंतर आहे ना आईस्क्रीमचे बाउल घेतले आणि त्याच्यामध्ये ना मी सगळं व्यवस्थित छान थंड करून आहे ना सेट करायला ठेवलं. एक एक करून मी त्या भांड्यामध्ये सगळ्या व्यवस्थित टाकलं आणि ह्याला झाकण ठेवलं आणि हे आपल्याला ना फ्रीजरमध्ये ना जास्तीत जास्त 8 ते 9 तास ठेवायचं आहे. ह्याने खूप छान असं हे आईस्क्रीम तयार होते. मी सगळं व्यवस्थित झाल्यानंतर छान असं फ्रीजमध्ये ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी ना हे मी काढलं आणि त्यानंतर आहे ना हे ओपन करायच्या आधी मी एक भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि छान हे थोडंसं त्याच्यात ठेवलं आणि माझी मस्त अशी ना आईस्क्रीम रेडी झालेली. ही खूप हेल्दी आईस्क्रीम होती आणि मुलांसाठी खरं सांगते खूप छान आहे आणि खरंच खूप टेस्टी झालेले. आमच्या मुलांनी खूप मस्त अशी एन्जॉय केली. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू. बाय.